हाय फ्रेंड्स, दुर्गा व्लॉग्स अँड उलन आर्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी ब्युटिफुल ऑसम अट्रॅक्टिव्ह डोअर हँगिंग तोरण कसे विणायचे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला निवेदन आहे, तुम्हाला जर माझे उलन विणकाम व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दुर्गा व्लॉग्स अँड उलन आर्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे तुम्हाला माझे विणकाम व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील. हे तोरण मी ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट या 3 रंगांमध्ये विणले आहे. डोअर हँगिंग तोरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आपण सुंदर, अप्रतिम आणि आकर्षक डिझाईनचे डोअर हँगिंग तोरण विणण्यास सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण तोरणपट्टी विणूया. तोरणपट्टी विणण्यासाठी मी इथे व्हाईट कलरचे चमकी उलन घेतले आहे. सर्वात अगोदर आपण एक स्लिप नॉट घेऊया. स्लिप नॉट घेतल्यानंतर 13 चेन्स घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चेन्स घेतल्यानंतर चौथ्या चेनमध्ये इथे एक डबल क्रोशा घेऊया. इथे चेनचा एक डबल क्रोशा झाला आणि हा एक. इथे आपल्याला 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. हे 2 3 4 डबल क्रोशे घेतल्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन्स घेतल्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन स्किप करून चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. आणि या समोरच्या 3 चेन्समध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. हा एक आणि हे दुसरे 3 2 3 4. इथे आपण 4 चेन्सवर 4 डबल क्रोशे घेतले. चेनचा एक आणि हे 3 डबल क्रोशे आणि 3 चेन्स घेऊन इथे 3 चेन स्किप करून परत 4 चेन्सवर 4 डबल क्रोशे घेतले. आता आपण इथे टर्न करूया. टर्न केल्यानंतर आपल्याला इथे 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन्स घेतल्यानंतर समोरच्या डबल क्रोशावरती आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. चेन्सचा एक आणि हा एक 2 डबल क्रोशे झाले. 3 4 इथे आपले 4 डबल क्रोशेवर 4 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला परत 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन्स घेतल्यानंतर इथे समोरच्या डबल क्रोशाच्या वरती आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा. 1 2 3 आणि इथे आपण जे चेन्स घेतले आहेत यावर मध्ये आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. इथे असा 4 टर्न करायचे आहे. 3 चेन घेऊया. 1 2 3 चेन घेतल्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशा घेऊया. 1
चेनचा एक आणि हा एक, 2 डबल क्रोशे झाले, 3 4 3 चेन्स घेऊया, 1 2 3 3 चेन्स घेतल्यानंतर इथे नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशा घेऊया, 1 2 3 3 4 4 डबल क्रोशे घेतल्यानंतर टर्न करूया, 3 चेन्स घेऊया, 1 2 3 3 चेन्स घेतल्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशे घेऊया, चेनचा एक आणि हा एक, 2 डबल क्रोशे, 3 4 3 चेन्स घेऊया, 1 2 3 नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशा घेऊया, 1 2 3 4 4 टर्न करायचे आहे, 3 चेन्स घ्यायचे आहेत, 1 2 3 आपल्याला इथे समोर परत 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत, 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि इथे नेक्स्ट 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे संपूर्ण तोरणपट्टी विणायची आहे. आपली डिझाईन अशी तयार होईल. अशा पद्धतीने मी संपूर्ण तोरणपट्टी विणली आहे. ही तोरणपट्टीची डिझाईन एकदम सोपी आणि खूपच सुंदर आहे. आपण नवीन असल्यासही ही डिझाईन विणू शकता. विणायला एकदम सोपी डिझाईन आहे. ही डिझाईन मी पूर्ण व्हाईट कलरमध्ये विणली आहे. आता आपण तोरणपट्टीच्या साईडने डिझाईन विणूया. इथे मी तोरणपट्टीला ऑरेंज कलरचे उलन जॉईन केले आहे. 3 चेन्स घेऊया, 1 2 3 3 चेन्स घेतल्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशा घेऊया. समोरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशा घेऊया. परत समोरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. आपल्याला इथे प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि डिझाईन विणायची आहे. हे अशा प्रकारे आपली इथे डिझाईन तयार होत आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशा घेत आपल्याला संपूर्ण तोरणपट्टीची डिझाईन कंप्लीट करायची आहे. अशा प्रकारे विणून आपण
डिझाईन कंप्लीट करूया. तोरणपट्टीच्या साईडने मी सर्व डिझाईन विणली आहे. पहा आपली तोरणपट्टी किती छान दिसत आहे. इथे आपली तोरणपट्टी विणून तयार आहे. आता आपण तोरणची डिझाईन विणूया. इथे मी व्हाईट कलरचे उलन घेतले आहे. सर्वात अगोदर एक स्लिप नॉट घेऊया. स्लिप नॉट घेतल्यानंतर 6 चेन घेऊया. 1 2 3 4 5 6 चेन घेतल्यानंतर पहिल्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन जॉईंट करूया. जॉईंट केल्यानंतर इथे असे एक छोटे सर्कल तयार होईल. आता आपण 3 चेन घेऊया. 1 2 3 3 चेन घेतल्यानंतर एक डबल क्रोशिया घेऊया. चेनचा एक आणि हा एक 2 डबल क्रोशे झाले. आता तिसरा डबल क्रोशिया घेऊया. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर आपण इथे 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर परत आपण इथे 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 इथे आपण 4 ठिकाणी 3 डबल क्रोशे घेतले आहेत आणि 3 डबल क्रोशानंतर 2 चेन घेतले आहेत. आता आपण 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर इथे समोर ह्या 3 चेन आहेत. यातील तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन जॉईंट करूया. जॉईंट केल्यानंतर टर्न करूया. टर्न केल्यानंतर 3 चेन घेऊया. 1 2 3 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 2 डबल क्रोशे घेऊया. 1 2 इथे चेनचा एक आणि हे 3 डबल क्रोशे झाले. 2 चेन घेऊया. 1 2 परत याच ठिकाणी आपण 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर इथं समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 चेन घेतल्यानंतर ह्याच कप्प्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2
3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर परत 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 आता 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर आपल्याला आपण हा चेनचा कप्पा आहे, यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहे. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 आणि इथे समोर तिसऱ्या चेनमध्ये जॉईंट करूया. जॉईंट केल्यानंतर इथे आपण उलन कट करूया. या कप्प्यामध्ये इथे आपण ग्रीन कलरचे उलन जॉईंट करूया. जॉईंट केल्यानंतर 3 चेन घेऊया. 1 2 3 3 चेन घेतल्यानंतर 2 डबल क्रोशे घेऊया. 1 2 चेनचा एक आणि हे 2 इथे 3 डबल क्रोशे झाले. आता आपण इथे 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर परत ह्याच कप्प्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 परत 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1
2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर टर्न करूया. टर्न केल्यानंतर 3 चेन घेऊया. 1 2 3 3 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर परत 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर ह्याच कप्प्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे समोर 2 डबल क्रोशे सोडून इथे समोर 1 डबल क्रोशा घेऊया. 1 डबल क्रोशा घेतल्यानंतर इथे आपण आता उलन कट करूया. इथे मी व्हाईट कलरचे उलन जॉईंट केले आहे. आता आपण टर्न करूया. टर्न केल्यानंतर आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 3 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. इथे मी 2 चेन घेतल्यात. आता समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर इथे आपल्याला ह्या समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1 2 2 चेन घेतल्यानंतर आपल्याला ह्याच कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत.
एक, दोन, तीन. 2 चेन घेऊया. 1, 2. 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. आता इथे समोर 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर टर्न करूया. टर्न केल्यानंतर 3 चेन घेऊया. 1, 2, 3. 3 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. परत समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 2 चेन घेऊया. 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. 2 चेन घेतल्यानंतर ह्याच कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घ्यायचे आहे. 2 चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 2 चेन घेऊया. 1, 2. 2 चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. आता इथे 2 चेन घेऊया. 1, 2. 2 चेन घेतल्यानंतर इथे आपल्याला या चेनमध्ये 3 डबल क्रोशे सोडून इथे 1 डबल क्रोशा घ्यायचा आहे. आता इथे आपण उलन कट करूया. आता मी ऑरेंज कलरचे उलन जॉईंट केले आहे. टर्न करूया. टर्न केल्यानंतर इथे आपण 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर 1 चेन घेऊया. 1 चेन घेतल्यानंतर 3 डबल क्रोशे घेऊया. 1, 2,
तीन 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. एक चेन घेतल्यानंतर इथे समोर ह्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. एक चेन घेतल्यानंतर इथे समोर आपण ह्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. एक चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 परत एक चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशा घेतल्यानंतर एक चेन घेऊया. एक चेन घेतल्यानंतर ह्याच कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. इथे समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर इथे या ठिकाणी 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर या ठिकाणी या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर समोर या कप्प्यामध्ये समोरच्या 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. परत ह्याच कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. परत ह्याच कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1
2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. एक चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 3 डबल क्रोशे घेतल्यानंतर एक चेन घेऊया. चेन घेतल्यानंतर समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. समोरच्या कप्प्यामध्ये 3 डबल क्रोशे घेऊया. 1 2 3 एक चेन घेऊया. आता इथे आपण ह्या समोरच्या चेनमध्ये जॉईंट करूया. इथे आपली डिझाईन तयार झाली आहे. उलन कट करूया. उलन असे या ठिकाणी या साईडला असे लपवूया. पहा इथे आपली डिझाईन किती सुंदर दिसत आहे. इथे आपली चौकोनी आकाराची डिझाईन तयार झाली आहे. डिझाईन खूपच छान दिसत आहे. आपल्याला तोरणसाठी अशा 5 डिझाईन विणायच्या आहेत. आपण इथे एक डिझाईन विणली आहे. बाकीच्या 4 डिझाईन आपण विणून घेऊया. मी दुसऱ्या 4 डिझाईन विणल्या आहेत. 1 2 3 4. आपण ही डिझाईन तोरणपट्टीला जॉईंट करूया. इथे मी सुईमध्ये ऑरेंज कलरचे उलन घेतले आहे. आपल्याला तोरणपट्टीला डिझाईन जॉईंट करायची आहे. आपण असं तोरणपट्टीच्या पाठीमागून जॉईंट करूया. इथे आपण 2 नॉट घेऊया. अशा पद्धतीने उलन कट करूया. आपण इथे जसे ही डिझाईन उलनने जॉईंट केली आहे तसेच आपल्याला ह्या इथे या सर्व डिझाईन जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि या दोन्ही डिझाईन असे इथे उलनने इथे असे जॉईंट करायचे आहे. तोरणपट्टीला उलनने इथे डिझाईन जॉईंट केली आहे अशा पद्धतीने. आणि इथे मोती घेऊन स्टार लावून अशी डिझाईन सेंटरला लावली आहे. आणि ग्रीन कलरने पॉम बनवून इथे लावले आहेत. मी तुम्हाला एक पॉम लावून दाखवते. मी इथे असे पॉम बनवले आहेत. आता आपण या ठिकाणी डिझाईनला पॉम लावूया. इथे आपल्याला 2 नॉट घ्यायचे आहेत. हे पहा, इथे आपले संपूर्ण तोरण विणून कंप्लीट झाले आहे. पहा आपले तोरण किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तोरण एकदम कलरफुल वाटत आहे. आपले ब्युटिफुल ऑसम आणि अट्रॅक्टिव्ह डोअर हँगिंग तोरण विणून तयार आहे. ही तोरण डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दुर्गा ब्लॉग्स अँड उलन आर्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.